आज या ठिकाणी श्री प्रभाग 2 मध्ये आज कुठली आपण समोरची गल्ली त्या ठिकाणी पाहिली आणि दुसरी गल्ली या ठिकाणी पाहतोय. पहा तुम्ही साम्राज्य केंद्र बाहेरच झाले नाही. आता याच्यातून रोगराई निर्माण होऊन खिडकीच्या द्वारे आतमध्ये जाते. डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग या ठिकाणी लोकांना कुठेतरी भेटवस्तूमध्ये भेटतात आणि महानगरपालिकेला या नगरपालिकेला आपण वारंवार अर्ज करून विनंत्या करून सुद्धा ही लोक या ठिकाणी या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. लोकांना विचार या ठिकाणी या लोकांना सांगून सोडून सुद्धा या लोकांना उमदी पडत नाही. असं या ठिकाणी हे लोक या ठिकाणी त्रासलेले आणि त्रासून गेले, कंटाळून गेले. आणि या ठिकाणी आपण अशी घाणीचं साम्राज्य तर या ठिकाणी असं ते लोक जगतील का मरतील का हे सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि आज या ठिकाणी पाहताय तुम्ही कितीतरी घाणीचं साम्राज्य या ठिकाणी साधलेलं आहे. नगरपालिका झोपलीत का? नगरपालिका झोपलीत सोडून घेतील का? हे कुठं पहा तिथपर्यंत ज्या तेथपर्यंत पहा. पण आज मला वाटतं 1 वर्ष 2 वर्ष झाली असते नाली साफ नसेल केली या लोकांनी. 20 वर्षापासून हे काही केलं लोक सांगतात. 20 वर्षापासून नाली साफ केली नाही आणि नालीचा फळ आता मला तर सांगतो घरापर्यंत वरच्या खिडकीतून आत यायच्या मार्गावर लागलाय. असे या ठिकाणी आता हे पहा तुम्ही हे काय सांगतात. हे पाहिजे यांच्या तोंडातून जे लोक तक्रार घेऊन आलेली आहे तक्रार करते काय सांगतात तुम्ही ऐका. ही नाली कमीत कमी 20 वर्षापासून साफ केली. आमची 2007 पासून घराचे बांधकाम पूर्ण पॅक झाली. आता मातीनं आपल्या पाईप दबले, वास सुटला, पूर्णपणे वास या ठिकाणी समोर होतोय आणि या मुलांची लहान मुलांशी आणि आरोग्याची खेळल्या जाते. 20 वर्ष झाले लाज वाटते नगरपालिकेची मला की या ठिकाणी 20 वर्ष असताना हे लोक करतात काय आणि शासनाचा पैसा उधळला जातो अनेक ठिकाणी पण घाणीच्या साम्राज्यावर उधळला का जात नाही. आणि आपण स्वच्छतेचं अभियान या ठिकाणी वारंवार राबवतोय. महात्मा गांधी स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं जाते. राबवत असताना हे स्वच्छता अभियान गेलं कुठं हे सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि लोक असले कंटाळले त्याचा आवाज कुठेतरी उठला पाहिजे आणि जनतेने आवाज उठवला पाहिजे. जनता गुलाम नाही, जनताच मालक आहे या देशाची. हे संविधानाने 1950 मध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. जनतेने आवाज उठवला पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या माध्यमातून बोललं पाहिजे. बोला पट्टे साहेब काय तुमची समस्या या ठिकाणी सांगा. नगरपालिकेला ही घाणीचं साम्राज्य टाटामध्ये चाललंय आता. पण ती नाली जाम झाली. हे ताटात जायची वेळ आलेली आहे. जेवणाच्या ताटामध्ये घाल तुमची खाण्याची वेळ आलेली आहे. तरी नगरपालिकेला तुमची जाग येत नसतात. वारंवार विनंत्या करतो आम्ही त्यांना की बाबा साफ करा. हे लोक कंटाळून गेले त्या ठिकाणी. अशा या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आता डुकरं कमी झाले म्हणून चांगलं झालं. पहिला डुकरं भक्कम होतं तर डुकरंच फिरत होते बंदे. आज या ठिकाणी आपण या अधिकाऱ्यांना विनंती करतो की बाबांनो कुठेतरी हे साफसफाईकडे लक्ष द्या आणि विनंती करून या लोकांची कुठेतरी रोगराईचा टाळा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आणि अंडरग्राऊंड सुद्धा या ठिकाणी ती झाली पाहिजे, लाईन झाली पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. या व्हिडिओच्या माध्यमातून राजेंद्र लहाने चिखली तालुका जिल्हा बुलढाणा सामाजिक कार्यकर्ता म्हणून भाग क्रमांक 2 मध्ये आले असता या ठिकाणी वीर सावरकर नगर म्हणून या नगराला नाव दिलेलं आहे. नाव बी सुंदर दिलेलं आहे वीर सावरकर नगर. पण वीर सावरकर नगर दिले असता या ठिकाणी पूर्णपणे घाणीचं साम्राज्य नालीचं पूर्णपणे इथं पाहायला तुम्हाला मिळते. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आपण हात जोडून विनंती करतो की बाबांनो हे कुठंतरी नालीचं बांधकाम त्वरित झालं पाहिजे. या ठिकाणी पूर्ण मंडळी या ठिकाणी या परिसरातली किंवा या वार्डातली मंडळी यासोबत तक्रार घेऊन माझ्याकडे आलेली आहे. या तक्रारीचं निवारण या ठिकाणी झालं पाहिजे. यांची पहिली समस्या आपण समजून घेऊ. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव प्रदीप सपकाळ आहे. आपली समस्या सांगा काय झाली नेमकं काय प्रकरण झालं होतं या घाणीच्या साम्राज्यात. या घाणीमुळे माझा 9 वर्षाचा मुलगा डेंग्यूने वारला. आम्ही दवाखाना पाणी केलं तरी पण मेळ नाही लागला. एवढं डेंग्यूची साथी चालते दरवर्षी. म्हणजे पहा सर हे डेंग्यूच्या साथीमुळे एक या दादाचा मुलगा या ठिकाणी मृत्युमुखी पडला. पण तरी सुद्धा नगरपालिका या ठिकाणी दखल घेत नाही. आणि तसेच आपल्यासोबत हे शिंगणे साहेब गोकुळ शिंगणे हे नगरसेवक म्हणून काम करतात. यांची सुद्धा समस्या या ठिकाणी आपण जाणून घेऊ. सर आपल्याबद्दल काय म्हणावं या नालीबद्दल काय तुम्ही नगरपालिकेला काय नगरपालिकेला या लोकांनी प्रभाग 2 मधून वीर सावरकर नगरमध्ये त्यांनी 2016 नंतर त्यांनी 2019, 20, 21, 22, 24, 25 पर्यंत यांनी निवेदन देऊन सुद्धा हे काम होत नाही. यांच्या घरातला एक लहान बालक मृत्युमुखी पडला डेंग्यूमुळे तरी प्रशासनाला जाग येत नाही. तर प्रशासनाची काय हे लोक टॅक्स भरत नाहीत का? नगरपालिकेला टॅक्स देत नाहीत का? हा एक मुद्दा उपस्थित होतो. आणि टॅक्स नाही भरला तर त्यांना असेसमेंटची नक्कल दिल्या नाही जात. स्वच्छतेकडे लक्ष नाही. मोठमोठाले ठेके वगैरे स्वच्छतेचे काढल्या जातात आणि त्या माध्यमातून जर स्वच्छता होत नसेल तर मग ते ठेके देऊन काय फायदा? मग आरोग्याशी खेळतात जनतेशी. खरोखरच या ठिकाणी हे कुठं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी खूपच वाढलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी पाहतो चिखली भागामध्ये पूर्णपणे नाल्यामध्ये साचलेले आहेत आणि नाल्याचं कुठेतरी निवारण झालं पाहिजे. या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आपण जाब विचारला पाहिजे. कारण आपण ज्या वेळी टॅक्स भरतो त्यावेळी त्या लोकांना जाब विचारला पाहिजे. पण काय होतं सर्वसामान्य जनता बोलायलाच तयार नाही. जनता ही गुलाम झालेली आहे आणि अधिकारी वर्ग हा मालक होऊन बसलेला आहे. तर अशा या मार्गाने कोणताही लोकशाहीच्या मार्गानं संविधानाच्या मार्गानं आपण हे काम
तातडीने निवेदन देऊन अर्ज देऊन वारंवार, आता मला सांगा 4-5 वर्ष सातत्याने हे अर्ज देत असताना सुद्धा या लोकांची दखल घेतला जात नाही. मग यांना भारताचे नागरिक 2016 पासून हे लोक त्या ठिकाणी अर्ज देतात, मग याची दखल का घेतला जात नाही? काय याच्या मागचं कारण आहे नेमकं? हे सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी शोधलं पाहिजे आणि ह्या लोकांच्या जीवाशी खेळलं नाही पाहिजे. त्वरित ह्या कारवाई झाल्या पाहिजे, त्वरित या नालीची साफसफाई झाली पाहिजे. 2 दिवसाची आता मी अल्टिमेट तुम्हाला देतोय की 2 दिवसाच्या हे नालीचं काम त्या ठिकाणी पूर्णपणे झालं पाहिजे. नाही तर लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला फक्त दुसरं पाऊल त्या ठिकाणी उचलावं लागेल. हे आपणास विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.